नमस्कार मंडळी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज 14 फेब्रुवारी 2024 रोजी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. तर आपण ते संक्षिप्त बघूयात की थोडक्यात बघू कोणकोणते निर्णय. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत अतिरिक्त 7,000 किमी रस्ते व पुलाची कामे होणार आहेत. ऑनलाईन पद्धतीने वाळू रेती पुरवण्यासाठी सर्वंकष सुधारित रेती धोरण, ना नफा ना तोटा या तत्वावर वाळू विक्री दर निश्चित करणारे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इंटर्नशिप विद्यार्थ्यांच्या विद्यानेतत भरीव वाढ करण्यात येणार आहे. आता मिळणार आहेत 18,000 रुपये भरीव. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या मागणी मान्य. आश्वासित प्रगती योजनेत सुधारणा आहे. उच्च तंत्रज्ञानाच्या अविशाल उद्योगांना प्रोत्साहन देणार आहे. राज्यातील कमी विकसित भागांना याचा फायदा होणार आहे. सायन कोळीवाड्यातील शिंदे निर्वासितसाठी 25 इमारतींचा पुनर्वसन करणार आहेत. ते म्हाडाच्या अधिपत्याखाली. अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या 10वी शिष्यवृत्ती योजनेमध्ये सुधारित मार्गदर्शन सूचना जारी करण्यात आल्या. राज्यात जळगाव, लातूर, बारामती, सांगली, मिरज, नंदुरबार, गोंदिया या ठिकाणी महाविद्यालय बनणार आहेत. नर्सिंगचे. औद्योगिक क्षेत्रात पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देणारे 50% मुद्रांक शुल्क सवलतही मिळणार आहेत. भुदर्ग तालुक्यात नवीन समाज कार्य महाविद्यालय बनणार आहेत. हे होतं आजचं मंत्रिमंडळाच्या बैठकीत संक्षिप्त आढावा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.